अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार। श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। बघा, आता आषाढ महिना सुरू झालेला आहे। 26 जून 2025 ते 24 जुलै 2025 पर्यंत आषाढ महिना आहे। आता मराठी कॅलेंडरनुसार आषाढ महिना हा 4था महिना असतो। खरं तर आषाढ महिन्यापासूनच सणवार सुरू होतात। आता या आषाढ महिन्याचं आपलं एक असं वैशिष्ट्य आहे, त्याच्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत। आणि आषाढ महिन्यामध्ये काय सेवा आहे जे तुम्हाला चुकवायच्या नाही आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळतील। या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीचा मानपान करायचा असतो। बऱ्याच गावात बऱ्याच प्रकारात केला जातो, पण आता आपल्याला माहित आहे की म्हणजे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आषाढी एकादश ती पण याच महिन्यात असते। आषाढ महिन्यात वारकरी संप्रदायातले अनेक लोक भक्तिभावाने वेडे झालेले असतात आणि आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी ते निघालेले असतात। टाळमृदंगाचा जयघोष झालेला असतो आणि सगळ्यांची नजर असते ते पंढरपूरला जाण्यासाठी। तर आता या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला काय करायचे किंवा काय नाही करायचे त्याच्या आधी एक गोष्ट सांगावीशी वाटते की या आषाढ महिन्यात आपल्याला आपल्या कुलदेवीचा मानसन्मान सुद्धा करायचा असतो। आता बघा, आपण आपल्या कुलदेवीचा मानसन्मान करत असतो, पण खरं तर आपण हे फक्त शारदीय नवरात्री व चैत्र नवरात्रीमध्येच करत असतो। पण खरं तर या गोष्टी आपण आषाढ महिन्यात सुद्धा करायला हवेत। बरेच लोक करतात, आपल्या मूळपीठावर जातात, आपल्या कुळाचं रक्षण करणारी, आपल्या कुळाचा उद्धार करणारी देवी आईच्या चरणी सगळेजण नतमस्तक होतात। आता या आषाढी एकादशीला किंवा या आषाढी एकादशी पौर्णिमेला किंवा आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला किंवा अगदी महिनाभरात तुम्ही नक्कीच तुमच्या मूळपीठावर जाऊन दर्शन घेऊ शकता। आता ज्यांना जाणं शक्य नसेल त्यांनी आपल्या गावात, आपल्या शहरात जे एखादं मंदिर असेल आपल्या कुलदेवीचं तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता। आता बऱ्याच गावात आषाढ महिन्यात नैवेद्य पण दाखवला जातो। आपण आपल्या गावची जी ग्रामदेवत आहे किंवा काही ठिकाणी साती असरांना सुद्धा नैवेद्य दाखवला जातो। तुमच्याकडे जी पद्धत आहे ना ती तुम्ही करू शकता। आता बघा, या आषाढ महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही तुमच्या मूळपीठावर जाऊन देवी आईची ओटी भरावी। जो पद्धतीने काही मानसन्मान असतो, प्रत्येक समाजामध्ये मानसन्मान हा वेगळा असतो। तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करू शकता। आणि या आषाढ महिन्यात शक्य असेल तर तुम्ही एक आवर्जून सवासण जेवू घाला। आपल्या कुलदेवीच्या नावाने खूप चांगलं आणि मुळात तर कुलदेवीसाठी करत असतो, तर ते आपल्याला भरभरून देत असते, आपल्या कुळाचा उद्धार करत असते, कुळाचं रक्षण करत असते। म्हणून अगदी या आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एक तरी सवासण तुम्ही जेवू घालायचे। आता या आषाढ महिन्यामध्ये खरं तर चातुर्मास आषाढ नंतरच सुरू होतो। 6 जुलैला चातुर्मासाची सुरुवात होते, म्हणजेच आषाढी एकादशीला चातुर्मासाची सुरुवात होते आणि कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो। आता या चातुर्मासामध्ये आपल्याला व्रत वैकल्य करायचं असतं, खूप जास्त सेवा करायची असते आणि आपल्यामध्ये पण सात्विकता राहावी म्हणून काही नियमांचं पालन करायचं असतं। आता या आषाढ महिन्यामध्ये आवर्जून तुम्हाला काही नियमांचं पालन करायचंय। बघा, आषाढ महिन्यामध्ये हा जो महिना आहे ना संपूर्ण विठुरायाला आणि आपल्या भगवान विष्णू त्यांच्यासाठी हा महिना समर्पित असतो। म्हणून आषाढ महिन्यामध्ये जास्तीत जास्त पांडुरंगाची सेवा करायची, नाहीतर तुम्ही भगवान विष्णूंची जे तुम्हाला आवडते ती तुम्ही सेवा करू शकता। नक्कीच या आषाढ महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर रोज एक वेळा तरी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं किंवा जे व्यंकटस्तोत्र आहे कमीत कमी एक वेळा तरी तुम्ही पठण करू शकता। या आषाढ महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची जी तुम्हाला सेवा करणे शक्य होईल ते तुम्हाला आवर्जून करायचे। नाहीतर रोज एक माळ किंवा 11 वेळा 51 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचे। पण जर तुम्ही रोज विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटस्तोत्राचं 1 वेळ 3 वेळा जर तुम्ही पठण केलं तर बघा, आयुष्यातल्या काही ज्या अडचणी आहेत, संकट आहे, त्या हळूहळू कमी होण्यास मदत होईल। आषाढ महिन्यामध्ये तुळशीला जल अर्पण करणं सुद्धा महत्त्वाचं मानलं जातं। तुळशीची पूजा करणं ही महत्त्वाची गोष्ट मानली जाते, कारण भगवान विष्णूंना तुळशीची सेवा अतिशय प्रिय आहे, म्हणून तुम्ही ही सेवा आवर्जून करावी। चातुर्मासामध्ये गोपद्म व्रत सुद्धा केलं जातं, जशी तुळशीचं अर्चन हे सुद्धा व्रत केलं जातं। ज्यांना या काही गोष्टी करणं शक्य होत नाही त्यांनी या महिन्यात कमीत कमी एक तुळशीपत्र तरी भगवान श्री हरी विष्णूंना किंवा पांडुरंग असो किंवा बाळकृष्ण असो त्यांना तुम्ही आवर्जून अर्पण करायचे। खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल। आषाढ महिन्यामध्ये झाड तुम्ही लावू शकता, तुळस नक्कीच लावू शकता, पण लक्षात घ्या या आषाढ महिन्यामध्ये स्त्रियांनी तुळस तोडायची नाहीये, किंबहुना स्त्रियांनी कधीही तुळस तोडू नये। आणि जेव्हा आपल्याला कुठल्या कार्यासाठी तुळस तोडायची असेल
आधी तुळशीला विनंती करायची असते की हे तुळशी माता, मी या कार्यासाठी तुझं एक पान मी तोडत आहे, अशी विनंती करायची असते. आणि नंतर तुम्ही ते तुळशीचं पान तोडून भगवान श्रीहरी विष्णू असेल किंवा बाळकृष्ण असेल त्यांना आवर्जून या आषाढ महिन्यात एक तरी तुळशीपत्र तुम्ही अर्पण करायचं आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात असं तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे. ज्या ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या त्या घरात माता लक्ष्मी अखंड स्वरूपात चिरकाळ वास करते. तिला कधीही बोलवावं लागत नाही, कारण तिला भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे. म्हणून ज्यांना जेवढं शक्य होईल त्यांनी तेवढं करावं. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक समाजामध्ये देवीचा मानपान करणं किंवा जर अगदी तुम्हाला मूळ पीठावर जाऊन शक्य नाही देवीची सेवा करणं, उपासना करणं, तर नक्कीच तुमच्या घराजवळ तुमच्या गावात जर तुमच्या कुळदेवीचं मंदिर असेल तिकडे जाऊन देवीची ओटी भरा, देवीचा मानपान करा. आणि मेन म्हणजे आता मी जसं सांगितलं की प्रत्येक गावामध्ये आपण कोणी सात्यासनांची सेवा करतो तर आपल्या गावचं जे काही ग्रामदेवत आहे त्यांना नैवेद्य दाखवलं जातो, म्हसोबाचा मानपान केलं जातो. म्हणूनच म्हसोबाच्या मानपानासाठी काही ठिकाणी खारा नैवेद्य केलं जातो, लोकांना ते भोजन दिलं जातं. प्रत्येकाची जी श्रद्धा आहे ती चुकीची आहे, वाईट आहे, ते चुकीचं आहे, वाईट आहे असं बोलण्याचा अधिकार मला नाही. तर ते म्हणजे प्रत्येकाला आपलं एक असतं, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते. तर बघा त्याचबरोबर म्हसोबाला नारळसुद्धा फोडला जातो. तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करायची आहे. मग अगदी तुम्ही रोज पांडुरंगाची सेवा करू शकता. पांडुरंग काय, भगवान हरी, श्री विष्णू काय, बाळकृष्ण काय किंवा श्री स्वामी समर्थ महाराज काय, सगळे एकच रूप आहेत. आता तुळस तुम्हाला सकाळी अर्पण करायचे का संध्याकाळी अर्पण करायचे, जसं तुम्हाला जमल तसं तुम्ही त्या पद्धतीने तुळस अर्पण करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं, आषाढ महिना अतिशय पवित्र महिना आहे. तर या महिन्यात तुम्हाला कृपा करून मांसाहार, मद्यपान, धूम्रपान हे वर्ज्य करावं. तामसिक वृत्तीचं अन्न ग्रहण करू नये. खरं तर चातुर्मासामध्ये बरेच लोक कांदा लसूण वर्ज्य करतात. संपूर्ण चातुर्मास ते कांदा लसूण खात नाहीत. आणि या महिन्यातही हलकं खावं, मांसाहार होणार नाही, मद्यपान, धूम्रपान होणार नाही. आणि बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की आषाढ महिन्यामध्ये किंवा चातुर्मास झाल्यावर ब्रह्मचार्याचं पालन करावं. ज्याला जसं जमेल तसं ते करावं. आता प्रत्येकाचं ब्रह्मचर्य पालन करावं असं म्हणता तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करू शकता. बाकी तुमची इच्छा, पण हो मांसाहार कमीत कमी बंद करावा. किंवा आता म्हणजे आषाढ महिन्यापासून ते दिवाळीपर्यंत तो कायमचाच बंद करावा. पण प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत आहे. मग आपलं असतं की ताई आम्ही खात नाही, मग आमच्या घरच्यांना खाऊ घातलं तर चालेल का, किंवा ते ऐकणार नाही. तर महिलांच्या पण काही मजबुरी असतं, मी समजू शकते. पण कमीत कमी तुम्ही सेवा करणार आहात, कारण आता खूप खूप सुंदर सेवा तुमच्याकडून महाराज करून घेणार आहेत, तर नक्कीच तुम्ही मांसाहार वर्ज्य करावा. पण अगदी जर घरातले ऐकणारे नसतील तर आता तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता मग तुम्हाला सांगितलं की त्यांना खायचं आहे त्यांना खाऊ द्या, पण तुम्ही मांसाहार आखाड, श्रावण, भाद्रपद जे काही महिने सुरू होणार आहेत त्याच्यात तरी तुम्ही मांसाहार वर्ज्य करायचं आहे. आणि श्रावणात वर्ज्य असतोच. याचं कारण मी तुम्हाला सायंटिफिकली बघायला गेलं तर बघा, पाऊस सुरू असतो, प्रत्येकाच्या शरीराची जी पचनक्रिया आहे ती मंदावलेली असते. म्हणून तर आषाढ महिन्यानंतर आपण उपवास करतो आणि तेवढं डबल खातो, तर ते चुकीचं आहे. थोडंसं सात्विक भोजन खावं, थोडं हलकं फुलकं खावं की जेणेकरून आपल्यालाही त्रास होणार नाही. मग पचनक्रिया आपली मंदावलेली असते, कारण वातावरणात थंडावा निर्माण झालेला असतो. तुम्ही बघायला गेलं तर वातावरणात खूप आता खराब झालं आहे, तर आपणही आपल्या शरीराच्या काळजीसाठी तरी आवर्जून करावं. आता काही ठिकाणी असं म्हणतात की नवीन कपडे खरेदी करू नये किंवा ज्याचा त्याचा भाव आहे ज्याने त्याने ते पाळावं. चुकीचं आहे, बरोबर आहे, मला माहीत नाही. पण ज्या गोष्टी सांगितल्या त्या तरी करावं. घरात भांडण होणार नाही, घरात कटकट होणार नाही, याची काळजी प्रत्येक स्वामी भक्ताने घेतली पाहिजे. आणि खरं तर आता हे मंगळाचं वर्ष आहे, बऱ्याच गोष्टी आपण ऐकत असतो. पण मी तुम्हाला एकच सांगेल, महाराजांची नित्य सेवा करावी, हनुमान चालिसाचं पठण करावं, डोकं शांत ठेवावं, मन शांत ठेवावं. कोणी तर तुमचं वाईट करेल, वाईट बोलेल, वाईट चिंतेल, असं असेल तरी पण महाराज करता कर्मवित आहेत, याची काळजी महाराजच घेत असतात. परंतु तुम्ही शांत राहणं, कोणाला वाईट बोलणार नाही, कोणाला वाईट करायचं नाही आहे. कारण आताची जी परिस्थिती आहे तर आपलं मानसिक संतुलन, आपल्या शारीरिक, आर्थिक, मानसिक संतुलन थोडंसं खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच आपण आपली काळजी घ्यायची आणि महाराजांचं नामस्मरण करायचे. ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न करा. तर आजच्यासाठी इतकंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.